वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। वाठार तालुका हातकणंगले येथे महाराष्ट्र राज्य असंघटित क्षेत्र कामगार संघटना यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर व नूतन पदाधिकारी नियुक्ती सोहळा उत्साहात संपन्न झाला। यावेळी 70 रक्तदात्यांनी रक्तदान केले। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे अध्यक्ष अंजुम देसाई होते, तर प्रमुख वक्ते म्हणून ॲडव्होकेट बाळासाहेब पवार होते। यावेळी बोलताना ते म्हणाले की संघटनेने असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी घेतलेले कार्य कौतुकास्पद आहे। त्याचबरोबर रक्तदान शिबिर घेऊन एक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवला आहे। संघटनेच्या माध्यमातून असंघटित कामगारांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करावे। यासाठी आमच्याकडून तुम्हाला लागेल ती मदत केली जाईल। तसेच असंघटित कामगारांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, यासाठी आपण झटावे असे शेवटी म्हणाले। संघटनेचे सरचिटणीस बाळासाहेब कांबळे म्हणाले की असंघटित क्षेत्र कामगार संघटना ही महाराष्ट्र राज्यातील असंघटित कामगारांना न्याय मिळवून देण्याचे काम करते। जिथे अन्याय होतो तिथे आमची संघटना सदैव पुढाकार घेऊन अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करते। अध्यक्षीय भाषणात बोलताना अंजुम देसाई म्हणाले की ही संघटना स्थापन केल्यानंतर पहिले आंदोलन गांधीनगर शहरात केले। तेथे कपड्याचे तसेच इतर दुकाने मिळून जवळजवळ 5000 दुकाने आहेत। तेथील कामगारांना 6 ते 7 हजार पगार होता। आम्ही उपोषण करून तेथील कामगारांना 10 पर्यंत पगार मिळवून दिला। या संघटनेत 15,000 सभासद आहेत। आमच्या संघटनेत जातीभेद नाही, सर्व धर्म समभाव असणारी संघटना आहे। संघटित कामगारांचा न्याय हक्कासाठी संघटना सदैव झटत असते। यावेळी नूतन पदाधिकारी निवडमध्ये कोल्हापूर शहर महिला अध्यक्षपदी सुप्रिया गोरे कोल्हापूर, जिल्हा उपाध्यक्षपदी कुमार घाटगे मिंचे, कोल्हापूर जिल्हा मीडिया विभाग प्रमुख पदी प्रथमेश कांबळे आळते, हातकणंगले तालुका उपाध्यक्ष लाजरस कदम यांना नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडी कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष अन्सार देसाई, पत्रकार प्रकाश कांबळे, इरफान कुरणे, निळकंठ कालेकर, मोहम्मद देसाई, हजरत देसाई, बबलू संधी, निलेश कांबळे, अमर कांबळे, असंघटित क्षेत्र कामगार संघटनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष प्रतीक कांबळे, शुभम घाटगे, विनोद हेगडे, अरुण कांबळे, शिरीष शिंदे, राहुल पवार, जावेद कुरणे, तौशिफ शेख, रमजान पटाईत, विजय माने, सुनील शिंदे, जैनुल मुजावर, स्वरूप शिंदे यांच्यासह संघटनेचे शेकडो पदाधिकारी उपस्थित होते। अर्पण ब्लड बँक कोल्हापूर यांच्या वतीने रक्तदात्यांना सर्टिफिकेट देण्यात आले। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पांडुरंग जाधव यांनी केले, तर आभार कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष मोहसिन पोवाळे यांनी मानले। वारणा न्यूजसाठी प्रकाश कांबळे, वाठार। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.